नमस्कार शेतकरी बांधवांनो, कृषी रत्न ऍग्रिकल्चर युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. बघा मित्रांनो, आपण मागच्या टायमाला आहे ना 1.5 वर्षापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता. त्यावेळेस आहे ना या ठिकाणी गणेश जाधव यांचं आहे ना गोठ्याचं काम चालू होतं आणि त्यांनी ते काम आता पूर्ण केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आहे ना त्यांनी जनावर पण टाकलेली आहे आणि त्या संदर्भात आज आपण त्याची भेट घेतलेली आहे आणि त्याचा पूर्ण व्हिडिओ आपण आजच्या युट्यूब चॅनलवर अपलोड करत आहोत. तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. गणेश, या गोठ्यासाठी तुला एकूण किती खर्च आला? एकूण आपल्याला 3.5 लाख रुपये खर्च आलाय. 3.5 लाख. हो. याच्यामध्ये मग तू पाण्याचं नियोजन कसं करेल? जनावरांना पाणी प्यायसाठी पाणी प्यायसाठी जनावरांना आपण गव्हाणीच बनवली, गव्हाणी टाईप तिपाडांच्या गव्हाणी बनवली. बाहेर 2 गव्हाणी तिकडे पाणी प्यायला न्यायचे, जनावर तिथे आठवली पाणी पिऊन त्यांच्या जागे जाणार. आता मागच्या टायमाला आम्ही 1.5 वर्षापूर्वी आलो होतो, त्यावेळेस तू बोलला होता की मुक्त संचार गोठा आहे, पण तू काय बांधलेली का बरं असं? मुक्त संचारला सध्याला आता इकडे जागेचा प्रॉब्लेम येऊ राहिलाय. मांगा आपल्या वावरात तिकडे मुक्त संचार करायचा ते आपल्याला एवढ्या महिन्याच्या आत मुक्त संचार होऊन जाईल आपल्याला. तू जनावरांसाठी जो चारा आणतोय तुला आता जो आहे तो शेतीमध्ये तोच का अजून बाहेरून आणावा लागतो? विकात्रीचा चारा लागतच ना आपल्याला. लागतच सीझन मध्ये आपलं शेतीचा चारा जो राहतो, हे आता मका आहे, मकाचं पीक एकच टाइम येतं, बार कापणी येत नाही. पीक संपलं का नंतर मग विकात्रीचा चारा घ्यावाच लागतो. आता मग अशी आहे ना, तू कुट्टी करीत होता त्यावेळेस आहे ना तू त्याच्यामध्ये ना सुका चारा आणि मला चारा एकत्र केला होता. तर असं का बरं? ते सुका चारा म्हणजे असं का जनावर त्यांना सुका चाऱ्यांना त्यांना जनावर पाणी भरपूर देतं, दुधाच्या फॅटीला वगैरे चांगले पोषक. आता तू हे जे राखाच्या गचूंमध्ये जे बनवलंय त्याच्यासाठी कम्फर्टेबल आहे का ते? नाही, हे तर कम्फर्टेबल नाही, पण साधारण आपला तेव्हा त्या टायमाला गोठा बांधायच्या टायमाला बजेट नव्हता, त्या हिशोबाने आपण या गट्टूमध्ये काम केलेलं. नाही, का बरं कम्फर्टेबल नाही असं काय? याचा काय प्रॉब्लेम आला तुला? जनावर कसं राहतं, जनावरांची लाथा मार धडक जनावरांची नदी जर झुंज झाली कधी कोणतं जनावर कसं राहतं काय, आमची आता ती म्हैस ती झुंज जर झाली ना, धडक मारली का लगेच पडत, त्या हिशोबाने भाऊ हे कम्फर्टेबल नाही. मग याच्यासाठी काय करावं लागलं? याच्यासाठी फक्त आपण एकच शेतकऱ्यांनी वीट बांधकाम नाही तर मग आपलं डायरेक्ट पडदिश टाईप ते डायरेक्ट कम्फर्टेबल राहतं मग. तर आता तुझ्याकडं किती जनावर येत होतं? टोटल जनावर आपले तर 14 आहे. काही ताजे जनावर इकडे राहत्या ते चारायला जाते. मोकळे मुक्त संचार पण चालू आहे तुझं? म्हणजे संचार नाही म्हणता येणार, ते दूध नाही ना, ते जनावर खाली असे आपले बाहेर फिरायला चारायला असं राहतं. मग त्याच्याकडे कोण लक्ष देतं? तिथे लक्ष द्यायची काही गरज नाही. तिला म्हणजे आपण चांगलं त्यांना ते केले नाही का, ट्रेन केले का त्या हिशोबाने ते डायरेक्ट त्यांच्या टायमिंगला जाणार, पाणी प्यायच्या टायमिंगला येणार. असं जायची काही गरज नाही आपल्या इकडून जनावर पुढे जाते. ती ट्रेनिंग तू स्वतःच दिली का? स्वतः म्हणजे तसं नाही, काही 2-4 टाइम आपण सोडायला जायला होतं, त्याच्यानंतर काही जायची गरज नाही. म्हणजे त्याला ते ऑटोमॅटिक पडून गेलं. खाद्यांमध्ये काय काय देतो? खाद्यांमध्ये आपल्याला बार्लीचं एक खाद्य टाईप राहतं, ते मका बारडा, त्याच्यात 80 प्रकारचे ते राहते प्रोटीन. ते एक कांडी खाद्य. आपण कांडी खाद्य पतंगेलीचं कांडी खाद्य वापरतो. केवढ्याला बोलली भेटते? कांडी खाद्याची किंमत आपण 1400 रुपये. किती किलोची राहते? 50 किलो. 50 किलोची 1400. आणि आता जे ही मका आहे समजा ही एकदा निघून गेल्यानंतर तर दुसरं काही नाही, मग तुझ्याकडे दुसरा काय चारायचा सोर्स आहे? दुसरा चारायचा सोर्स आपली गिंदी गाव होते, इकडे 10 किलोचा गाव टाकलेला आहे. डबल कुंडी खाली कुंडी लागली. याच्यात म्हणजे असं का मका गिंदी गावात आणि याचं तणासन आपलं कोंड्याची कुटी राहते बघ. गणेश, कोणती मका आहे? 91-41. 91-41. म्हणजे ही कशासाठी? चाऱ्यासाठीच राहते, खायसाठी नाही, खायसाठी नाही. कधीतरी असं ट्राय केलं असं ना, अशी बाजू भिजून खाली असं? नाही, कधीच नाही. एकदा पण नाही. तू एवढा अवघड आहे, तू खायला पाहिजे. खायला पाहिजे ते, पण मग तसं काही नाही. खायला पण आपल्याला हे लाल दाणे म्हणजे आपलं हे का बारडा वगैरे हे करता, पण आपण सध्या डायरेक्ट चाऱ्यासाठीच करतो बॉ. तुला काय वाटतं, मका याच्यासाठी जनावरांसाठी प्रॉफिट आहे का जे गिनी गवत राहतं ते? नाही, मका कशावरून बॉ? आता कसं आहे माहितीये का, ही मका लावली एकदा काढल्यानंतर ती परत उगवत नाही, बरोबर ना? बरोबर. तसं गिनी गवत कापीत राहिलं ते परत मागून उगवत राहतं. मग गिनी गवत हे फक्त जनावरांचं पोट भरण्यासाठी
का त्याच्यात असं बेनिफिट नाही का दुधाचं आपण म्हणतो बा दूध नाही बा याचे वगैरे जे प्रोटीन भेटत होते मकामधून भरपूर भेटतं. मकामधून जास्त प्रोटीन भेटतं हम्म. आणि दुधात काय फरक जाणवतो याच्यात? भरपूर फरक जाणवतो बा मकामुळे दुधात भरपूर फरक जाणवतो. गणेश, आता तुझ्याकडे दूध देणार किती गाई आहे? दूध देणार आहे आपल्या सर्वच आता एवढे एवढे आहे ना एवढे तेवढे सगळ्या दूध देणार गाई. समजा आता ती 5 लिटर देते ही तिला भरपूर दूध होईल. ही 7 लिटर, ही पण 7 लिटर देते, ही 4 लिटर. आपली 1 वर्षामध्ये आपण टाकली ही 4 लिटर देते. ही आता खाली व्हायला आहे एवढं 5-6 दिवसाचा गाय जणून जायची. नाही सगळं आता सध्या दुभत्याच जनावर आहे इथं. बाकीचे जे दूध देणार नाही ना ते आपले चरायसाठी जात आहे. नाही, आता किती लिटर दूध जातं तुझं? आपलं दूध जात आहे आपलं 25-26 असं 30च्या आसपास दूध जात आहे आपलं. आपलं म्हणजे म्हशीचं. हा गाईचे हा गाईचंच म्हणजे बा आपण काय माणूस त्यांनी स्वतः दूध देत गाईचं दूध.